दादा कुठे गेले तुम्ही सकाळपासून? सकाळपासून कनी गावात गेलो, पण मला एक फोन आला. पाहुणे येणार आहे नवरदेव. हा पाहायला, तुला पाहायला. हो का? कोण्या गावची? ते गोगरगावची आहे. ते नवरदेव चांगला आहे ना? नवरदेव चांगला आहे, घरी चांगलं बागायते, शेती आहे, त्याला गाड्या आहे, घोड्या आहे, बंगला आहे. व्यसन मला नाही पाहिजे. नाही व्यसनी नाही, तो व्यसनी काहीच नाही आहे, निर्व्यसनी असं मला कळलं. हो का? तुम्हाला कोण सांगितलं? नाही ते जोडीदार शिरप्यानं सांगितलं ना. शिरप्यानं मला फोन केला होता, मग त्यांनी नंबर दिला नवरदेवाला, मग त्यांचा तो फोन आला असा. हो का? हा शिरपेकून आला फोन मला. मग येतील अर्धा एक तासात येतील. तोपर्यंत आपल्या घरात सगळं आवरून सावरून ठेवू. आता घरातलं आवरेल सगळं? आवरेल ना. पर काही पोहे बी आता सगळे घरात आणेल. हा सगळं तुम्ही किराणा आणलं होतं ना? किराणा आणेल. ती गाईला पाणी बिणी दाखव. दाखवलं, पाणी दाखवून इथं बसली मी. केव्हा मी आवरतच होती, तुमची वाट बघत होती. मला बी जेवायचं होतं, म्हटलं दादा आले नाही अजून, तर मग मी आवरून घेते म्हटलं माझं काम. हा काम आवरून घे. पाहुणे आता येतील, ते म्हणे आम्ही अर्ध्या तासात येतो म्हणे. चांगलं असलं पाहिजे घरीदारी बरं का. हा नाही चांगलं आहे. एवढी शिकलेली पोरग शिकलेलंच पाहिजे. हो तो शिरप्या आहे ना, चांगलाच संबंध आहे, त्यांनी सांगितलं. त्याच्या नाते संबंधातला आहे. तुम्ही जाऊन पाहून आले असते लोकांच्या भरोशावर काय? एकदा येऊन जाऊ ते पाहुणे, मग आपण जाऊ पाहायला. मी जाऊन येईल. तुझा मामा मी जाऊन येतो, नंतर पाहून येईल आम्ही काय आहे काय नाही. नाही जात आहेत मला, करा तुमच्या मनात. मग काही बाकीचे तिला विचारून घेऊ गावात, पोरगा काय करतो नेमका, बा 1000 रुपये येतो का काय. तो शिरप्या मला काहीच नाही करीत म्हणे. किती दारू पिते त्याचं काय ध्यानावर घेता तुम्ही? हा पण आता ते त्याच्यावर विश्वास. तू संबंधात नाही खोटं बोलायचा, संबंधात नाही खोटं बोलायचं. हे बरोबर आहे, मला माहिती आहे कसं आहे ना. मग आता चल, आता घरी आहे ना, आपण येतीलच आता पाहुणे. हा मी पाहुण्याला फोन करू. करा फोन. बर तर मी जाऊ का घरी? हा तू जाय घरी, पाहुण्याला फोन करतो मी. हॅलो. हा बोला ना. हो कुठपर्यंत आले? आलो जवळच आलो, जवळ. असं का? हा येतो 10-15 मिनिटात. बरं चालेल ठीक आहे. या मग. हा सगळं आवरून ठेवी तुम्ही. बरं. किती पाहुणे? काय 2-3. असं का? हा काय साधन यायला? साधन आहे ना, बस नाही राहिले. बरं चालेल ठीक आहे. हा या लवकर. हा घरीच मी. बरं. चला कनी सगळे आता चहा पाण्याची शेतीची तयारी करून ठेवतो. बरं मी काय बोल ना. चला ना आता आपल्याला जायचं, आता त्यांच्या घरी जायचं पुरीच्या. हा चला ना. बाबा ते झालं, बडबड नाही करायची. नाही हा ए बाबा चाल ना. पाय मोजे चालला काय? आलो ना. पाय चप्पल नाही का? हा येतो तर फारच ज्ञान गेलं ना. हा आपण कुठं चाललोय काय कळतच नाही. नाही आम्हाला वाटलंच होतं टाइम तुम्ही. या कुठे इकडे बसायचे काय? हा इकडेच बसा. घरात नाही का? घरात कधी लाईट नाही. लाईट नसल्यामुळे काय आहे, इकडे बाबरी काय इकडे झाडाखाली, बोरीच्या झाडाखाली चांगले. आणि लाईट नसल्यामुळे लय गरम होऊ राहिलं. मग काय बरं आहे, मस्त झोप येईल मस्त. हा 2-3 तासात. हा काय चालू आहे तुमच्याकडे आता? पाऊस पाणी कसं काय? आमच्याकडे पाणी पाऊस नाहीच. आमच्याकडे ओले आवड नाही, प्यायला पाणी नाही. टँकर चालू आमच्याकडे. असं का? हा एक टाइम येते पाणी. नाही आमच्याकडे भरपूर पाणी. हा ना. हा पाटालाच पाणी भरपूर. नाही तुमचं कसं आहे का, इकडं कोपरगावमध्ये तुम्हाला पाणी येत राहते, कारखाने चालू राहते. हा कारखान्यामुळे पाणी द्यावंच लागत. हा तर मग आता तिघाचे भाऊ आले तुम्ही. हा ठीक आहे. ये चालू वाटले 5 चप्पल काय सांगत नाही का? ते घालते नाही का, श्रावण महिना चालू आहे ना. हा श्रावणामुळे घालती नाही का? हा मग त्याला रस्ते सांगितलं लय पत्ते पाळी जाऊ. अरे पत्त्याला लय कडक येतो. बरं एक तर गरमा झालाय मोकार. आहे ना बोलू तो लगेच. हा की आता तिला काही फोनच करतो, पुढे बाहेर गेली का काय. आता इतक्यात आहे ना सगळं गाईला चारा बिरा टाकून गेली ती. झोपेल एक मध्ये? नाही मध्ये नाही. पाहून येऊ मी. नाही तुम्ही इकडे बसा शांत. तिला बोलू तो येईल ती. हा का? हॅलो तुमची जरी बर. हॅलो. अरे सुगंधा ये ना, आता पाहुणे आले, बराच टाइम झाला. त्यांना पाणी चहा पाणी करायचा, काही करायचं. आपले तर पाणीच नाही, नळ गेले. नळाला पाणीच नाही आम्ही तोंडात. बरं जाऊ दे मग. आण आपल्या घरातून आण. दादा मीच येते. ये लवकर. हा ठेवा मग. हा येईल आता ती मिनटात अगदी. ती थोडंसं आली बघ.
ही पोरगी आहे तुमची? ही पोरगी आणि तिचे कॉलेजचे 4 वर्ष व्हायली. हा का? आणि 1 वर्ष बाकी आहे का? हा तुमचं किती व्हायली शिक्षण? मी 10वी नापास आहे. 10वी नापास आहे का? पास. 10वी नापास. मग पाय बघ तू. पण मी काढतोय ना. हा काय मी काढतोय काय फोटो. फोटो? फोटोच काय करायचं इथं? आणि मग नाही अहो महिन्याला 40-50 पेमेंट येते असं का? काढायची. मग ते बी लग्न विग्न असं तेव्हाच. त्याच्या इतर दिवशी घरीच. अहो इतर विषयला काढी द्या. काही नाही आता काय सांग, शाळेतले पोरं येत्या, हा मुली येत्या, कोणी म्हातारे कोतारे हे आता हे नाही का चालू झालं मग लाडकी बहीण त्यांना फोटो काढायचे राहते. इतके गर्दी तुम्हाला सांगतो. आज तर वेळच नव्हता नाही तुमचा का? फोन आला. नाही मला ते शिरपतरावून सांगितलं हा म्हणून मी काय केली. मी त्याच्यात मला कॉल आला म्हणे जाय म्हणे बाबराव ये पाहून तिला पोहोच. तो म्हणे 25 एकर जमीन आहे म्हणे. हा आहे ना सगळे रताळ लागले. रत्तळ आहे का? हा त्याचा फोन आहे ना. हा त्याचा फोन आहे त्याचा ठेवा. हा काय ते काय नाही आता आहे ना काय तुम्हाला नाव गाव विचारायची विचारून घ्या. हा विचारतो ना. हा म्हटलं 10वी नापास आहे मी. हा मी काढायचं काम करतोय. लेवडा तीर मार. काय काढी द्या? हा फोटोग्राफर आहे ना. फोटोग्राफर आहे का? जो बरं आला त्याच्या काढून देतोय. असं का? हा आणि शेती कोण पाहत? शेती मीच करतो ना. उभ्या लावण्या येता जाता. हा काय? हा उभे लावून द्या ना. हा येता जाता. लोक नाही कामाला. काही ठिकाणी ठेवतं काही ठिकाणी नाही ठेवत. नाही तर ना? उभे येण्याची माल करेल ना. हा हा 6 महिने त्या रानात जायचं काही काम नाही. बरोबर आहे. सगळं रताळ लावून द्यायला. असं का? हा ड्रिप पाणी चालू करून द्यायचं. हा. परत जायचंच काही काम येत नाही. नाही बरोबर आहे. लाईट गेली का ड्रिप बंद होऊन जाते. हा 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 तेव्हा मग मोकळत राहतो मग काढायला. पहा आता ती हा तिला विचारा. हा बरं तो नाव सांग ना काय. सुगंधा सर्जीराव घोटाळे. सुगंधा सर्जराव गोटाळे का? तुमचं नाव सर्जराव आहे का? हा हा बरोबर. शिक्षण काय झालं त्याला? ग्रॅज्युएट. ग्रॅज्युएट झाली. अरे वा मला बारी पडली तुला. मग हा शिक्षण नाही झालं. आणि जन्मतारीख काय कावली? 9/11/97. 97. तुला मामा आहे का? हाय ना. मावश्या? मावशी एकच आहे. एकच आहे? मामा बी एकच आहे. म्हणजे मामा आणि मावशी एकच आहे तुला? बरं चांगलं. आई एकच आहे ना? तुम्हाला 4 आहे आता काय? नाही नाही आता पा तुम्हाला किती आहे आता? तिला किती? तुम्हाला असं राग नका येऊन देऊ. काही मुलीला सावतर आई सुद्धा राहते. नाही बरोबर मला आहे. एकच आहे, सख्खी आई आहे माझी. मग विचारायचं काय राग आला हो? ती गावाला जाईल. बरं तुमच्या घरी किती माणसं आहे? मग काय 4-5 आहे. असं का? कोण कोण? आई वडील आहे, मी आहे, हा 2-3 पोरं आहे. तुमचं काय नाव आहे? हा कोणाची? आई वडिलाची. 2-3 पोरं हा आई वडिलांना. लहान लहान आहे का? मी मोठा आहे. असं का? लहान लहान आहे का? लहान आहे ते. काय दुसऱ्या बायकोची आहे का? नाही हो पावर काय म्हातारा म्हणत होत पण म्हातारी करून नाही दिली. नाही का? हा म्हातारी लय झालं होती मावाली. असं का? हा म्हातारा नाचायचं. डबल बाईक करतो म्हातारी म्हणे अजिबात जमणार नाही. असं आहे. हा लहान लहानच आहे का? हा लहान लहान खेळाते अजून. असं का? हा काय तुम्ही लय मोठी झाली मग मी पहिल्यांदा ना. लय म्हातारपणी झाली का ते पोरं? नाही काय झालं हां जत्रा केत्राला जायचो. हं. मग तिकडं बरं तिकडे कामाचा व्याप जास्त राहायचा त्याच्यामुळे मग लेट हा. ते आपल्या हातात थोडं राहतं का काही. तुमचं लग्न पहिलंच आहे ना? आम्हा पहिलंच आहे. हा कौन मुलगी भेटली नाही किती दिवस? नाही वय नाही माझं लय. किती आहे? आताच 21 चालू आहे. 21? हा बरं. अहो तुम्ही दात लय पाहुणे लवकर झाले पडला ना. हो. हा तिथं काय झालं गाय धुवायला गेलो. हां मग गायला बाला टाकायला गेलो. गायनं जशी लात मारली ना हां लगेच दात पडला खाली. असं का? हा त्याच्यामुळेच म्हणलं दात पडला का नाही. तुमचं तर लय वय वाटतं मला. कशावर? मग अहो तुम्हाला वाटलं जाईल ना हे दाखवून देतो ना काय? आधार कार्ड वगैरे हा हा त्याच्यात कळलं तुम्हाला. हा आधार कार्ड मग? कळलं. पण जास्त वय अंदाज वाटला मला. नाही नाही अंदाज नाही आता काय तुम्हाला वाटतं एकूण डेवळे झाले तिकून डेवळे झाले हा, का? हा. अहो आता कोणाचे डेवळे व्हायला लागले आता. असं का? 15 वर्षाचे पोराचे डेवळे. बरं पोर पास आहे मला. हां हा हां हां मला आवडली पोर. बरं बरं. बरं आम्ही 2 मिनिटं बोलून येऊ दर्शक. हा या ना बोलू. हा हं. चल ये बघ कान चला मी आवडलं का मला सांग. तुम्हाला मी आवडले का? मला नाही तू आवडली आता. तुम्हाला एक सांग का? पण तुम्ही मला पास नाही ना. का बरं नाही पास नाही. काय झालं सांग. अहो माझं ना कॉलेजमध्ये ना लफडे आणि आम्ही ना म्हणजे लग्न बी करणार आहे.
मग आम्हाला कायला बोलावलं पाहायला सांग बरं तू. ते मला नव्हतं माहित ना, मी दादा कसं काय सांगू आता माझं. बापाला सांगायचं ना मला लफडे म्हणून बाहेर. अहो मी बापाला कसं काय सांगू शकते. आणि मग आता तुम्हाला सांगू राहील लफडे आणि ती पोरग बी इथंच राहते, पुढं. इथंच राहते पलीकडं. हा का? हा रोज येतो का तू भेटायला तुला? नाही, आमच्या कॉलेजमध्ये तेवढंच तिकडेच भेटायचं रोबोट. तुम्ही? अरे मी लय हौसाने आलो, तुम्हाला लय पटली होती का तू? पण मला पास नाही ना कोणी. ऐक ना मला काय माझं सांग माझा इतका पैसा आहे तो सांगतो. अहो पैशाच काय ऐक- करता, ऐक- प्रेम महत्वाचं आहे. काय करते त्या प्रेमाला लाव काढी तिकडे. हा प्रेमा नाही ना परपंच नाही होती एक ध्यानात ठेव. हा ती तुम्हाला मारून टाकल त्याला माहिती पण काय ताकद त्याची आपल्या घरी यायची. तू एकदा लग्नाला हा म्हण, लग्न करून टाक माझं सांग त्याची काय ताकद यायची. तुम्ही हात सोडा हो. बरं मी काय ते काय ती तुमच्या नजरच ठेवून ये. त्याला सांगितलं आज पाहून येणार आहे म्हणून. पण तुम्ही येणार होते पण मी त्याला फोन करून सांगितलं आज पाहून पाहिले येणार आहे. हां तर ते तुम्हाला रस्त्यात अडणार होता मारायला. कोणाला मला? हा तर त्याला म्हटलं असं नको करू, मी त्याला नापसंत करते. हा काय? हा. नाही, मग तेव्हाच सांगायचं मग काय पण आम्हाला. तुम्ही पास नाही, माझ्या दादाला सांगू नका की लपड बिपड आहे असं. पण आमच्या भाड्या तोडायला पैसे गेले 3 माणसं, आम्ही 3 आलो. किती खर्च व्हायला गेला मावाला. हां मावाले काढायचे गिरायक परत गेले, तो धंदा बुडाला. हां आता मी काय करू शकत नाही ना. काय मग तेव्हा सांगायला तो आपला काय येऊ नका पण म्हणून. तुम्ही सांगू नका दादाला काय. काय आता मी तो आपला सांगावंच लागेल ना. तर तुम्ही पोर डायरेक्ट मध्ये मारला पुढे मग बरोबर आहे ना. तुम्ही सांगा की पोरगी मला पसंत नाही. नाही ना आज कसं का म्हणेल मी. मला पास आहे तुझी पोर, पण तुझी पोरी मला तिथे गेल्यावर म्हटली का मास गावातल्या पोरासंग लपडे. अहो माझे लपडे विधवा कसं काय पास होईल. आणि मग तुम्ही असं सांगा की तुमची पोरगी काय मला पसंत नाही, माझं लपडे तुम्ही सांगा असं. पाहतो ना मग सांगतो तो आपण. चला हां चला. बरं जायचं तो त्याच्या संग लपडे ना. मग मला एक नुसतं पप्पी देऊ जाय. पागल आहे का. दे एकच पप्पी दे. अहो सर काय हां तुम्ही सांगा बरं का, तुमच्या पाया पडते, माझं काही सांगू तू नका. आता मा काय पाया पड नको. तो मला इतका मोठा चक्कर दिलाय, तो मला फसवले आता. मी तुम्हाला काय फसवलं, मी नाही फसवलं, मी खरं तेच सांगते. कारण त्याच्या तुम्ही जर बापा असं आहे ना जातीच की तो. हां बरं पाहतो त्याच्याकडे. अहो मी जर लग्न केले असते, तुम्ही मला धोका बिका दिला असतं, तुम्ही मेले असते जाग्यावरच. कोण? त्याला सांगा जर माझं लग्न झालं, मी लपलं असतं तर. हां आणि तुम्हाला माहित असतं ठेवलं असतं, मला नसं ठेवलं. त्यासाठी नाही मी तुम्हाला मी ठेवलंच नसतं. हा, आणि मग त्यासाठी मग आता स्पष्ट सांगून देईल मी तुम्हाला. पण तो काय केलं त्याच्या संग लपडे पण मीच करणार. हां तुम्हाला घेणं काय. फुकट आई बापाचं नाव घालवायला. पाहुणे हां हे बघा मला तुमची पोरगी पसंत आहे, पण तिला पसंत केला मी केला. पण तिने मला काय सांगितलं माहिती का, हां तर तुम्ही मला नाच सोडून द्या, मला काही लग्न करायचं नाही, मग आपण दुसऱ्या पोरावर लपडे. नाही रे, काय मला आधी सांगितलं नाही तू. म्हणलं तुम्ही बोलसाल मला म्हणून सांगितलं मी. हां ते पोराचं बी चांगले, घरदारले चांगले. असं का? हा प्रॉपर्टी जास्त आहे. मग हे पाहुणे कायला बोलवल्या? अहो पण याचं वय माझ्या मापात बसते का. नाही नाही ते मुलगा माझ्या वयाचं आहे. अरे पण तो आपल्याला सांगायचं ना कायला बोलू त्या पाहुणे का मला इकडे लपडे म्हणून. आज आमचा तिघायचा खर्च येण्या जाण्याचा. हां हे कुणी हा. तू काय असं माझं नाव घालवलं? हां अहो दादा ते लग्न करत तयार आहे, असं का? पळून नाही द्यायचं आम्हाला, तुमच्या संमतीनेच करायचं. अरे पण तो कोणत्या जातीचा समाजाचा आहे? आपल्या जातीचे. मला तर सांगितलं नाही तू. म्हणून तुम्ही बोलसाल मला. अरे काय बोलचाल. मग आता माझी केवढी बातम्या मी नातेवाईक आहे मध्ये. बदनामी नाही भाऊ. ऐक आता तुला पाहुणे म्हणायची लाज वाटू राहिली मला. हां. तुमचा का खाणं असं नाला काय काय. नाही नाही नाही. अरे तुम्हाला माहिती आहे का अरे कानाला स्वतःच्या पोरीचं जर तुला माहिती नाही. अरे आता ती कॉलेजला जात होती. हा का इकडून 20 किलोमीटरला कॉलेज आहे. आता तिकडे जाती काय त्याच्यामुळे करते? आपल्या मुखात हात नाही राहिले हां बरं का. नाही नाही बरं का. लोकांचे नाव नाही पाहुणे बोलून घ्यायचे. हां. पोरीला विचारायला गेलं तिकडं साईडला अरे घेऊन. पण मला माहिती नाही बाबा. हां? ये ना ही आता ती कॉलेजला जाती काय करते काय माहिती. काही नाही आमचं येणं जाण्याचा खर्च भरून द्या आता. हो हां. तुम्हाला नाही, सांगितलं नाही. तिथे या हां, म्हणून. तुम्ही आता उठा. नाही नाही आम्ही उठा. नाही उठत. आमचं येणं जाण्याचा खर्च नक्की घ्यायचा. काय लाज वाटते का पैसे तुला मागायला? लाज वाटते का. काय? हां? हो, लाज लाज वाटायला नका पाहिजे काढू. तुला. यायचे काळे गाव तुम्ही दोघं काळे काय ना. काय काय पुढे करते? हां? ए, हां? लाज वाटते. जातो का नाही? बघे. हां? जातो का नाही? या आईच्या गाड्या. आलाच ना. हां? हट. ए, ए, राजबाई, राजबाई, काय तू काय? केळं पाहतं मागं. हां? हट. हे बघ, तिने काढून तिची आई नालायकच होते. पूर्ण आलाय की बरं मला का? माहिती आहे ते. लय नालायक होते पाहुणे ही. आता बरं झालं बरं झालं मी नापसंत केलं. नापसंत केलं तेच बरं झालं. आपण पाहू आता निवांत काय करायचे ते. निवांत नाही ते संगच करायचंय. मला तर सांगायचं ना. तुम्ही वाटलं तर पाहुणे त्याच्या घरदार जाऊ. बरं बरं चालेल ठीक आहे. चला चाल ते लोक चप्पल इथं राहिली. नव्हते